नमस्कार, मी श्वेता अंकले केएनएन सिटी न्यूज मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडलंय आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। लायब्ररी रोड शहापूर येथे कचऱ्यांचा ढीग, कचऱ्यांच्या ढिगामुळे कुत्र्यांचा उपद्रव, ड्रेनेजचा मॅनहोल उघडाच असल्याने नागरिकांना बनलाय धोका। पावसाचा जोर वाढल्याने शिवारात शिरले पाणी, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट, बळ्ळारी नाला बनलाय शेतकऱ्यांना डोकेदुखी। नीट परीक्षेच्या निकालाच्या बेकायदेशीरतेची चौकशी करण्याची मागणी, शेख सोहेल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली विनंती। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शहरात महापालिकेने गटर स्वच्छ करण्याचे काम तर केले, पण गटारमधला गाळ आणि कचरा उचलायला विसरले। चला पाहूयात याबद्दलचा सविस्तर वृत्तांत। मान्सून अगदी तोंडावर आलाय, अधूनमधून पाऊस हजेरी लावून जातोय। पावसाळ्यापूर्वीची तयारी तर सर्वजण करतायतच, त्याचप्रमाणे महापालिकेनेही गटर स्वच्छ करण्याचे काम तर केले, पण गटारमधला कचरा उचलायला विसरले। महापालिकेच्या अर्धवट कामाची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली। अंबाभुवन हेड पोस्ट ऑफिस जवळ पोस्टमॅन सर्कलला नेहमी पाणी साचते। कॅम्प ते अंबाभुवनकडून फोर्ट रोड पासून जो गटार मार्ग आहे तो शेवटी बेळ्ळारी नाल्याला जाऊन मिळतो। जर ह्या मार्गामध्ये कुठेही कचरा अडकला तर खूप समस्या निर्माण होऊ शकतात। महापालिकेने या कॅम्प रोडच्या गटारांची स्वच्छता तर केली, पण जमा झालेला गाळ कचरा रस्त्याच्या बाजूलाच काढून ठेवला। याचा काय उपयोग? कारण जर पाऊस आला तर परत तो गाळ एकतर गटारीत जाईल किंवा रस्त्यावर साचला जाईल आणि परत एकदा गटारी तुंबतील। या ठिकाणी 2 शाळा आहेत, मुख्य पोस्ट ऑफिस शिवाय नवीन झालेले पासपोर्ट ऑफिस सुद्धा आहे। हा एक मुख्य चौक आहे। रेल्वे स्टेशन जवळच असल्याने लोकांचीही वर्दळ असते। पाणी साचले तर त्यातून रोगराईही पसरू शकते। लवकरात लवकर ह्या गाळ काढून कचऱ्याची उचल व्हायला हवी, नाहीतर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल। महापालिकेला आता तरी जाग येईल का हे पाहावे लागेल। विनोद कोलकार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव। हंस टॉकीज समोर मनपाचे ड्रेनेजचे काम पूर्ण केले, पण रस्त्यावर मातीचा ढिगारा तसाच राहिला। एका ऑटो चालकाने स्वतः माती टाकून रस्ता लेवल केला। बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या हंस टॉकीज समोरील ड्रेनेज समस्या अनेक दिवसांपासून होती। मनपाने काम सुरू केले, पण मंद गतीने काम सुरू असल्याची तक्रार ऑटो चालकाने केली आहे। किती दिवसापासून काम चालू आहे? ते 15 दिवसापासून झालं काम चालू आहे, पण असं काम करायला एवढं स्लो काम करायला लागले तर की लोकांचे एवढा त्रास व्हायला लागला। घाण हे ते सगळंच वास यायला लागलाय। ड्रेनेजचं काम गाड्या उतरायला लागलेत, तसंच टाकून गेलेत। आता 8 दिवस झाले काम बंद आहे सध्या आहे, कोण लक्ष द्यायला तयार नाहीत। त्यासाठी आम्हाला तर फार त्रास झाला रिक्षावाल्यांना, तर गाड्या लावायचं मुश्किल झालं। दुसरीकडे गाड्या लावायला लागल्या आणि या खड्ड्यातनं अशा गाड्या झालेल्या, गाड्या काढायला सुद्धा मुश्किल व्हायला गाड्यांना। त्यासाठी मी विनंती करतो म्युन्सिपाल्टीला, महानगरपालिकेला की लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरचं काम करून घ्यावं आणि चांगलं व्यवस्थित करून घ्यावं। ड्रेनेजची पाईपलाईन बी बरोबर घातलेली गेलेली नाही, सगळं वास आणि हे ड्रेनेजची पाईपलाईन बघावं त्यांनी पण, असं माझं हे आहे म्हणणं आहे। माती वगैरे मातीवर काहीच काढलं, आम्हीच टाकलेलं आहे माती सगळी घाण। त्याने तरी काय वरच्यावर फक्त करून खोदून तेवढंच गेलं, बाकी काही काढलेलं नाही काम। त्यासाठी जरा यूजीडी म्हणजेच अंडरग्राऊंड ड्रेनेज खुदाई केले गेले आणि कामही पूर्ण झाले, पण त्यावर माती तशीच राहिल्याने स्वतः ऑटो चालकाने माती टाकून रस्ता लेवल केल्याचे सिटी न्यूजशी बोलताना सांगितले। हे सगळं रिक्षावाल्यांनी सगळ्यांनी आणि हे इकडचं सगळं आम्ही बरोबर आता हे लेवल केलं ढकल एवढंच करायचं। खड्डा करून कसं सोडून करा तो आता लेवलवर माती शिकवल्यामुळे समोर
तर यावेळेस मनपाचे ठेकेदार गोपाळ पाटील यांनी सांगितले की अंडरग्राऊंड ड्रेनेज पाईप घालताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, पण त्यांनी काम व्यवस्थित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. सांगा. आज इथं महानगरपालिकेच्या निधीमधून हंस चित्रा थिएटर समोरील विजुली लाईन बदली करण्याचं काम चालू आहे. काम मध्यंतरात आलेलं आहे. मध्यंतरी आता सध्या लाईन काढून झालेले आहेत, चेंबर पण उतरून झालेले आहेत. त्याच्यावरती माती वगैरे काढून चेंबरच्या साईडला माती भरून परत तो एक 15 दिवस सोडून आम्हाला त्याच्यामध्ये कॉन्क्रीट पण घालायचं काम आहे आणि ते त्वरित आम्ही घालून देऊ. आता काम प्रोग्रेस आहे का? आता सध्या काम प्रोग्रेसमध्ये आहे. अजून काम व्हायचं आहे, चालू आहे. थोडा केबल्स पाईप वगैरे कनेक्शन द्यायचे आहेत. ते झाल्यानंतर आम्ही सगळं कॉन्क्रीट वगैरे घालून हे व्यवस्थित म्हणजे हे खड्डा मुजवून देणार. हे आता माती लेवल केलेली आहे. एक 8-15 दिवस ती बसावं लागणार माती. बसल्यानंतर आम्ही परत माती काढून खडीकरण करणार आहे. त्याच्यानंतर कॉन्क्रीट घालून पण देणार. आपलं नाव? गोपाल पाटील, कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिका. महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. रवींद्र कौशिक लायब्ररी रोड येथे कचरा साचल्याने स्मार्ट सिटीच्या सौंदर्याला डाग लागतोय. कचरा उचल न झाल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शहरात अनेकविध कामे होत आहेत, पण जी कामे झाली आहेत त्याचे योग्य ते नियोजन व्हायला हवे. स्मार्ट सिटी आणि कॉर्पोरेशन यांच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे. रवींद्र कौशिक लायब्ररी रोड, कुलकर्णी गल्ली, शहापूर येथे डबल रोड झाला आहे. त्या मेन रोडला कचरा जमा झालाय. डस्टबिनही ठेवले आहेत, पण सगळा कचरा बाहेरच साचत आहे. याची उचल होत नसल्याने येथे भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढलाय. आधीच शहरामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनाही आपण पाहिल्या आहेत. कचरा जर असा साचत राहिला तर नक्कीच पावसाळ्यामध्ये रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजही आहे, पण मॅनहोल तसेच उघडे राहिलेत. ही खूप मोठी धोक्याची सूचना आहे. या ठिकाणी कोणताही सूचनेचा फलक नाही. हे उघडे मॅनहोल म्हणजे दुर्घटनांना आमंत्रण देण्यासारखे आहे. लवकरच यावर कार्यवाही होईल अशी अपेक्षा करूयात. विनोद कोलकार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. इंधन दरवाढ, बसचे सुटे भाग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली वाढ तसेच महिलांसाठीच्या मोफत बस प्रवास योजनेमुळे परिवहनच्या एकूण खर्चावर ताण वाढलाय. यासाठी 10 ते 15% दरवाढ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. राज्यातील 4ही परिवहन मंडळाकडून बस भाडे वाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यामुळे येत्या दिवसात बस भाडे वाढण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढ, बसचे सुटे भाग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने परिवहनच्या एकूण खर्चावर ताण वाढलाय. त्यामुळे परिवहनला तोटा सहन करावा लागतोय. यासाठी 10 ते 15% दरवाढ करावी असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाणार आहे. परिवहन, कल्याण कर्नाटक आणि BMTC अशी 4 परिवहन महामंडळे आहेत. या 4ही महामंडळाकडून शासनाला तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रवाशांना वाढीव तिकीट द्यावे लागणार आहे. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांचा अतिरिक्त ताण सरकारवर वाढलाय. त्यामुळे शासनावरही अतिरिक्त ताण पडू लागला आहे. 2020 नंतर आतापर्यंत तिकीट दर वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च वाढू लागलाय. मागील 4 वर्षात 4000 कोटी रुपये खर्च परिवहन मंडळाकडून झालाय. यामध्ये नवीन बसही खरेदी करण्यात आल्यात. मात्र उत्पन्न जैसे थेच आहे. त्यामुळे तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला जात आहे. याबाबत परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी देखील दुजोरा दिलाय. त्यामुळे येत्या काळात तिकीट दर वाढण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. बातम्या पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन।
दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज। अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ। दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया। पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे। आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गल्ली, बेलगाम। ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरासह ग्रामीण भाग जलमय झालाय। विविध ठिकाणी शहरासह शिवारात देखील पाणी साचून राहिल्यानं पुराची भीती निर्माण झाली आहे। मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरासह ग्रामीण भाग जलमय झालाय। विशेषतः विविध ठिकाणी शहरासह शिवारात पाणी साचून राहिल्यानं पुराची भीती निर्माण झाली आहे। लेंडी आणि बळ्ळारी नाला यंदा देखील शेतकऱ्यांसाठी शाप ठरणार आहे। पावसाचा जोर वाढल्यानं शिवारात पाणी साचून राहिलंय, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। दरवर्षी अनगोळ, शहापूर, येळ्ळूर, जुने बेळगाव आदी शिवारातील पिकांना बळ्ळारीचा धोका पोहोचू लागला आहे। मात्र यंदा पहिल्याच पावसात शिवार जलमय झाला आहे। विशेषतः लेंडी नाल्याचं पाणी शिवारात पसरलं आहे, त्यामुळे यंदा देखील बळ्ळारी नाला शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणार आहे। सद्यस्थितीत बळ्ळारी नाला काठोकाठ भरून वाहतोय। येत्या 2 दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीचं मोठं नुकसान होणार आहे। येळ्ळूर रस्त्या शेजारी बळ्ळारी नाल्याच्या तोंडावर माती टाकली आहे, त्यामुळे पाणी साचून राहिल्यास शेजारील शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। विशेषतः अनगोळ परिसरातील शेती पाण्याखाली जाणार आहे, त्यामुळे बळ्ळारी नाल्याच्या तोंडावर टाकलेली माती काढून टाकावी आणि नाला खुला करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव। वळूयात पुढच्या बातमीकडे। कर न भरून बेळगाव महामंडळाची फसवणूक करणाऱ्यांवर विलंब न लावता कारवाई करण्यात येईल, याबाबत महसूल अधिकाऱ्यांनी कर वसुली करावी असे महामंडळाचे आयुक्त पी.एन. लोकेश यांनी सांगितले। मंगळवारी पी.एन. लोकेश यांनी महसूल अधिकाऱ्यांनी कर्ज वसूल करणाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत महापालिकेला कर वसुलीची माहिती दिली। सध्याचा कॉर्पोरेशन कर 50 कोटी रुपये आहे। जुलै महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तसेच ऑनलाईन कर भरण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे। एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी महापालिकेच्या करात सूट देण्यात आली होती, त्यामुळे कर वेळेवर वसूल झाला नाही। सरकारने जुलै महिन्यापर्यंत 5% कर भरण्यापासून सूट दिली आहे। ಅವರು ಬೇರೆಯವ್ರು ಯಾರಾದ್ರಲ್ಲ ಮನೆಗೆ ಒಂದು ಇಂಟಿಮೇಷನ್ ಲೆಟರ್ ಮಾಡಿ ನನಗೆ ಕಳಿಸೋದು ಒಂದು ಇಂಟಿಮೇಷನ್ ಎಸ್ ಯಾವುದಕ್ಕೂ ಬಿಲ್ ಇರ್ತದೆ ಆಯಿತಾ, ಒಂದು ಸಿಂಪಲ್ ಕರಪತ್ರ ಮಾಡಿಸಿ ಎಲ್ಲ ಮನೆಗೆ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಹೆಂಗೆ ಈ ಕನ್ನಡ ಬೋರ್ಡ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಹಂಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರು ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟು ಸೈನ್ ತಗೋಬೇಕು। 8 ದಿವಸ ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ನಾವು ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ನೀರು ವಿದ್ಯುತ್ ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಕಟ್ತಾರೆ ಮನೆ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒಂದು ಇಂಟಿಮೇಷನ್ ಲೆಟರ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಸರ್ ಹೇಳ್ದಂಗೆ ನೀವು ಮೊದಲು ಡ್ರಾಫ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು। ಎಸ್ ಒಂದು 2139 ಮಾಡಿದ್ರೆ ಅದ್ರಾಗ ಒಬ್ಬರು ಅರೈ ಮಾಡ್ತೀನಿ ಒಂದು ಅರೈ ಸರ್, ಒಂದು ಅರೈ ರಜೆ ಇರಲಿ, ಒಂದು ಅರೈ ಅಲ್ಲ ರಜೆ ಇರಲಿ ಏನಾಗಲಿ ಮಾಹಿತಿ ತಗೊಳಕ್ಕೆ ಅವ್ರು ಕೆಳಗಾಗಿಲ್ವಾ ಅದೇ ಡೈಲಿ ತಗೊಳಲ್ವಾ ಮಾಹಿತಿನ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಿ ಬಂದು ಅರೈಸ್ ಕಡೆ ಕೋರ್ಡಿನೇಟ್ ಮಾಡಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೀಟಿಂಗ್ನಾಗ ಹೇಳಿದ್ರಂದ್ರೆ जनतेने लवकरात लवकर 30 कोटी रुपये देय कर्जाची पूर्ण वसुली झाल्यास शहराच्या विकासाला गती येईल असे ते म्हणाले।
यावेळी महामंडळाचे उपायुक्त गुरुनाथ दंडे उपस्थित होते. विनोद कोलकार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. मंगळवारी भारतीय युवा काँग्रेस सेलने नीट परीक्षेच्या निकालाच्या बेकायदेशीरतेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी भारतीय युवा काँग्रेस सेलने नीट परीक्षेच्या निकालाच्या बेकायदेशीरतेची चौकशी करण्याची मागणी केली. शेख सोहेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. चालू वर्षाच्या नीट परीक्षेच्या निकालात अनियमितता झाली आहे. यामध्ये एकाच केंद्रातून 67 विद्यार्थ्यांनी 718 व 719 गुण मिळवले असून यामुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहे. यामुळे याला थेट परीक्षा व्यवस्थापन मंडळच कारणीभूत असल्याची तक्रार त्यांनी केली. जैसे कि आप सब लोग जानते हैं कि आज ओवरऑल इंडिया में कि नीट स्कैम हुआ है, तो वैसे बहुत सारे इरेगुलरिटीज़ फाउंड किए हम लोग कि बहुत सारे इश्यूज़ हैं, क्योंकि ऐसे तो 720 में 720 मार्क्स किसी के आते नहीं थे, जैसे कि 1-2 आते थे, लेकिन इस एग्ज़ाम में अराउंड 67 बच्चे जो ना आउट ऑफ आउट लिए हैं. तो कुछ लोगों के जहन में जो पेरेंट्स है वो परेशान थे कि ऐसे कैसे आया. कुछ लोग का ऐसा हुआ कि रिजल्ट स्टार्टिंग में जैसे कुछ कम मार्क्स शो किए, बाद में ज़्यादा मार्क्स शो किए. कुछ लोग के बच्चे ऐसे, कुछ लोग का रिजल्ट ऐसा हुआ कि पहले कम मार्क्स शो किए फिर ज़्यादा, ऐसे कुछ इरेगुलरिटीज़ फाउंड किए हैं और बहुत सारे प्रॉब्लम्स हैं नीट एग्ज़ाम्स में. तो हम असिस्टेंट कमिश्नर ऑफ यहाँ पे बेलगावी से ये रिक्वेस्ट की है कि प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया को लेटर सबमिट किए हैं ताकि ये जो इरेगुलरिटीज़ है उसको सॉल्व किया जाए, जल्द से जल्द इस पर एक्शन लिया जाए, क्या ताकि स्टूडेंट्स जो इतना हार्ड वर्क कर अपनी स्टडीज़ को कंटिन्यू करें, ऐसे मायूस होकर फिर वो अपने आप को फिर से बैक कर सकते हैं. सो हम कोशिश ये कर रहे हैं कि हमारे डॉक्टर सर, इंडियन यूथ कांग्रेस डॉक्टर सेल हैं, तो हम ये सब डॉक्टर्स मिल के कोशिश ये की है कि यहाँ से सर को एक प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया को एक लेटर सबमिट किया जाए और प्रॉब्लम्स को सॉल्व करने की कोशिश किया जाए जल्द से जल्द. नीट परीक्षेचा निकाल 14 जून रोजी जाहीर होणार होता. तो 10 दिवस आधी जाहीर झाल्याने अनेक शंकाही निर्माण झाल्या आहेत. मोदींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. संकल्प शिंदे, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. पावसाळ्यातील आपत्ती कमी करण्यासाठी महापालिकेकडून 4 पथके तयार करण्यात आली आहेत. पावसामुळे जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे आयुक्त पी.एन. लोकेश यांनी सांगितले. पावसाळ्यातील आपत्ती कमी करण्यासाठी महापालिकेकडून 4 पथके तयार करण्यात आली आहेत. आयुक्त पी.एन. लोकेश म्हणाले की जनतेला काही समस्या असल्यास ते महामंडळाच्या 0831 240 5316 या हेल्पलाईनवर कॉल करू शकतात. मंगळवारी त्यांनी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. पावसाळ्यात होणारी आपत्ती कमी करण्यासाठी महापालिकेने 4 विशेष पथके तयार केली आहेत. पावसामुळे जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ಈಗ ಸರ್ ಈಗ ತುರ್ತು ಸ್ಪಂದನಾ ತಂಡಗಳು ಅಂತೇಳಿ 4 ತಂಡಗಳನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಸರ್. ಈಗ ಸೌತಲ್ಲಿ 2 ನಾರ್ತಲ್ಲಿ 2 4 ತಂಡಗಳನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಒಂದು ತಂಡ ಪ್ರತಿದಿನ ರಾತ್ರಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು JCB ಪ್ಲಸ್ 10 ಜನರ ತಂಡನ ಇಲ್ಲಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಸರ್. ಈಗ ಮಾಡಿ ತಕ್ಷಣವೇ ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಸಹಿತನೂ ಅದು ಯಾವುದೇ ನಾವೀಗ ಯಾರನ್ನೂ ದೂರಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ ಸರ್. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ತಪ್ಪು ಅಥವಾ ಎಸ್ಕಾಮ್ ಅವ್ರ ತಪ್ಪು, ಫಾರೆಸ್ಟ್ರಿ ತಪ್ಪು ಅಥವಾ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಸರ್. ಸಮಸ್ಯೆ ನಗರ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ನಮ್ಮ ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ತಕ್ಷಣ ನಾವು ಸ್ಪಂದಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಸರ್. ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಕಮಿಟಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಹಾಂ, ಇದು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್. ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮಾನ್ಯ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರವರಿಗೆ ಈ ದಿವಸ ನಾವು ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದಿದ್ದೇವೆ. ಶೀಘ್ರವಾಗಿ ಮಾನ್ಯರವರಿಂದ ದಿನಾಂಕವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಚುನಾವಣಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ರಚಿಸೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಅಗತ್ಯಗಳನ್ನು ವಹಿಸ್ತೀವಿ. ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಕಮಿಟಿ ಅವರಿಗೆ ಇದು ಜೂನ್ ಎಸ್ ಸರ್. महापालिकेने यापूर्वीच कालवे आणि नाल्यांची साफसफाई केली आहे. जनतेने काळजी करू नये. महामंडळाला तुम्ही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेळगाव महामंडळाच्या विविध स्थायी समित्यांच्या निवडणुकीचा कालावधी जून महिन्यात संपणार आहे. या संदर्भात महापालिकेने प्रादेशिक आयुक्तांच्या निवडणुका घेण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. विनोद कोलकार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हॉटेल आदर्श पॅलेस,
लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। फोटो प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। खानापूर तालुक्यातील बिडी गावातील 25 गुंठे जागा ईदगाह मैदान मुस्लिम समाजाच्या नमाजासाठी देण्यात यावे, या मागणीसाठी येथील मुस्लिम संघटनांनी मंगळवारी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। खानापूर तालुक्यातील बिडी गावातील 25 गुंठे ईदगाह मैदान मुस्लिम समाजाच्या नमाजासाठी देण्यात यावे, या मागणीसाठी येथील मुस्लिम संघटनांनी मंगळवारी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। हमारी जमीन है, यही है, बस हमारा नाम पर नहीं अभी तक हो, वो गवर्नमेंट की ज़मीन है, किसी खासगी ज़मीन क्या नहीं सब। कौन से हम बीडी से, मैं कांग्रेस स्टेट माइनॉरिटी सेक्रेटरी बात कर रहा हूँ, और हमारे मुस्लिम जमात चेयरमैन है, और यहाँ हमारे मुस्लिम जमात नया नगर चेयरमैन है, बाकी सब मेंबर है, सब गाँव वाले है। इसके बारे में, उसके ऊपर हमें बहुत बार कम से कम 15 से 20 बार तहसीलदार साहब को भी अर्जी दी है, बेंगलुरु को भी। अभी बेंगलुरु से आर्डर हुआ साहब हमारे नाम पे हो, तो वो डीसी साहब को ज़रा रिक्वेस्ट करने आए थे कि जितना जल्दी हो उतना हमारा को आप जरा मौज माफ कर दोगे तो बहुत अच्छा होता है, बस उतना ही, दूसरा क्या नहीं सर। आपका नाम? पप्पू ताचाल है, बीडी। ते म्हणाले की बीडी गावातील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज गेल्या अनेक वर्षांपासून रमजान, बकरी ईद सह सामूहिक नमाज अदा करत आहे। ती जागा आता सरकारने व्यापली आहे, हे योग्य नाही। संकल्प शिंदे, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव। राज्य सरकारने साखर कारखान्याला 2 वेळा नोटीस दिली असली तरी सुमारे 700 कोटी रुपये ऊसाची थकबाकी दिली नाही, असे राज्य ऊस बेलगार संघाचे प्रदेश अध्यक्ष कुरबुर शांतकुमार म्हणाले। राज्य सरकारने साखर कारखान्याला 2 वेळा नोटीस दिली असली तरी सुमारे 700 कोटी रुपये ऊसाची थकबाकी दिली नाही, असे राज्य ऊस बेलगार संघाचे प्रदेश अध्यक्ष कुरबुर शांतकुमार म्हणाले।
राज्य ऊस बेलगार संघाचे प्रदेशाध्यक्ष कुरबुर शांतकुमार यांनी मंगळवारी तुर्वे मंदिर येथे पत्रकार परिषदेत बोलताना शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल न देणाऱ्या साखर कारखान्याची सरकारने जप्ती करून शेतकऱ्यांना थकीत ऊस बिल द्यावे अशी मागणी केली. ನೋಡಿ ತೋಟಗಾರಿಕೆ ಮಿಷನ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ತೋಟಗಾರಿಕೆ ಮಿಷನ್ ಹರಿಜನ ಗಿರಿಜನರು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದವರು ಬಡವರ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಣ ಆ ಹಣವನ್ನು ಸುಮಾರು 45 ಒಬ್ಬೊಬ್ಬ ರೈತರ 45 ಸಹಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಫೋರ್ಜರಿ ಸಹಿಯನ್ನು ಮಾಡಿ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಒಂದು ಗುಂಪು ತೋಟಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಗುಂಪು ಲೂಟಿ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ, ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಕರಣ ಬಂದಿದ್ದರ ಬಗ್ಗೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಗಂಭೀರವಾಗಿ ಚಿಂತನೆ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಕೇವಲ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಒಂದರಲ್ಲಾಗಿಲ್ಲ, ಇದು ರಾಜ್ಯದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ನಡೆದಿರ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಸಂಖ್ಯೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಈ ಬಗ್ಗೆ COD ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಿಜವಾಗಲೂ ಕೂಡ ರೈತರ ಹಿತಾಸಕ್ತಿಯನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒತ್ತಾಯವನ್ನು ತರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ಏನು ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದ 700 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಹಣವನ್ನು ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು 8 ತಿಂಗಳಿಂದ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಬರದಿಂದ ನಡೆದತಕ್ಕಂಥ ರೈತರ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ನೆರವಾಗಲಿಕ್ಕೆ ಬದಲಾಗಿ ರೈತರ ಮೇಲೆ ಗದಾಪ್ರಹಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟರೂ ಕೂಡ ಗಂಭೀರವಾಗಿ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ತಕ್ಷಣವೇ ಸೂಚನೆ ನೀಡಿ ಯಾರ್ಯಾರು ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳ ಮಾಲೀಕರು ಹಣವನ್ನು ಪಾವತಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನು ಸರ್ಕಾರದ ವಶಕ್ಕೆ ಪಡಿಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ಕಬ್ಬಿನ ಉತ್ಪಾದನೆ ಕಡಿಮೆ ಇದೆ, ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನೋ ರೈತರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಕಬ್ಬು ಇಸತ್ತು ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಅದರಿಂದ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರದ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದು ಆ ಸರ್ಕಾರದ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಕ್ಕರೆಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಿಸಿ ಸರ್ಕಾರವೇ ರೈತರಿಗೆ ಹಣವನ್ನು ತಕ್ಷಣ ಬಡ್ಡಿ ಸಮೇತ ಕೊಡಿಸ್ಬೇಕು. ನಾವೇನು ಕಾನೂನು ಬಾಹಿರವಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಶುಗರ್ ಕೇನ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಆರ್ಡರ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಅದರ ಪ್ರಕಾರ ರೈತರಿಗೆ ಹಣವನ್ನು ಕೊಡಿಸ್ಬೇಕು. ಭಾಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ರಾಜ್ಯದಿಂದ 4 ಜನ ಸಚಿವರು ರಾಜ್ಯದಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾದಂಥವರು ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ರಾಜ್ಯದ ಹಿತಾಸಕ್ತಿಗಾಗಿ ಅವರು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ರಾಜ್ಯದ ಜ್ವಲಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳಾದಂಥ ಮಹದಾಯಿ ನದಿ ನೀರಿನ ವಿವಾದ, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಅಂಕೋಲ ರೈಲ್ವೆ ಸಮಸ್ಯೆ, ಮತ್ತು ಏನು ಕಾವೇರಿ ನದಿ ನೀರಿನ ವಿವಾದ ಮತ್ತು ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಸಮನ್ವಯ ಕೊಂಡಿಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶಾಭಾವನೆ. ಈಗ ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದಿವೆ, ಇನ್ನು ರಾಜಕಾರಣವನ್ನು ರಾಜಕಾರಣ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನು ಮುಂದಾದರೂ ಕೂಡ ರಾಜ್ಯದ ಪಾಲು ಏನು GST ಹಣ, ರಾಜ್ಯದ ಪಾಲು ಬರಬೇಕಾದಂಥ ತೆರಿಗೆ ಹಣ, ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾದಂಥ ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು ಕೊಡಿಸುವಂಥ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಏನು ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಲಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು, ಸೋಮಣ್ಣವರು ಮತ್ತು ಶೋಭಾ ಕರಂದ್ಲಾಜೆಯವರು, ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿಯವರು ಅವರು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಆಹಾರ ಖಾತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಬಡವರ ಪಾಲಿಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಕೂಡ ರಾಜ್ಯದ ಬಡವರ ಒಂದು ಆಹಾರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಬರಬೇಕಾದಂಥ ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು ಕೊಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒತ್ತಾಯವನ್ನು ತರಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. गेल्या 8 महिन्यांपासून साखर कारखानदारांनी ऊसाचे सुमारे 700 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी असेल तर सरकारने असे कारखाने जप्त करून अशा मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली. संकल्प शिंदे, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लायब्ररी रोड शहापूर येथे कचऱ्यांचा ढीग, कचऱ्यांच्या ढिगामुळे कुत्र्यांचा उपद्रव, ड्रेनेजचा मॅनहोलही उघडाच असल्याने नागरिकांना बनलाय धोका. पावसाचा जोर वाढल्याने शिवारात शिरले पाणी, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट, बळ्ळारी नाला बनलाय शेतकऱ्यांना डोकेदुखी. नीट परीक्षेच्या निकालाच्या बेकायदेशीरतेची चौकशी करण्याची मागणी, शेख सोहेल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली विनंती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे. आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. नमस्कार.